गोप्रोचा माउंटच हातात आलाय. इथून त्याचं स्टिकच निघालंय पूर्ण. मागे काय बघा कसलं क्लिअर झालंय भारी. आणि आपण बसवलेलं विंडशील्ड आता टेस्ट करायची वेळ आली. आपण निघूया आपल्या राईडला. छोटीशी राईड आहे, मस्तपैकी फिरून येऊया. थोडासा अनएक्सप्लोर्ड एरिया आहे पुण्याचा, चक्कर मारून येऊया, बघूया काय आपल्याला नवीन तिथे नेचरचे पाहायला भेटते. एखादा वॉटरफॉल मस्त आपण कव्हर करून येऊया. चला, सुप्रभात मंडळी. आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि भेटूया ब्लॉगवरती. चला, परत एकदा सुप्रभात मंडळी. आणि आपण सुरू केली आपली राईड. जाता जाता आपल्याला फ्युअल पण भरायला लागेल. चला, गणपती बाप्पा मोरया, जय महाकाल. आपण निघालोय पाबे घाटला. पाबे घाट आणि मडे वॉटरफॉल. तर सिंहगडला वळसा घालून आपण या दोन्ही प्लेसेसला जाणार आहे. तिथून आपल्याला तोरणा आणि राजगड होपफुली दिसतील, कारण आज थोडंसं वेदर क्लिअर पण आहे. बघूया कसा व्ह्यू तिकडनं दिसतोय आपल्याला. थोडंसं आपण बोलूयाच. मध्ये एकदा फ्युल स्टॉप घेऊ आणि मग आपली राईड पुढे कंटिन्यू करूया. हे बघा, आज तर सूर्यदेवाने पण दर्शन दिले. वा, खूप दिवसांनी. पुण्यामध्ये तर खूप दिवसांनी झाले दर्शन. आकाश काय भारी दिसतंय. नुसते ढग आलेत, थोडंसं ऊन आहे, त्याच्यामुळे व्ह्यू अजूनच भारी दिसतोय. आणि खरं तर या राईडचं पर्पज आपली लडाख राईडची प्रिपरेशन आहे. म्हणजे लडाखला जाण्याआधी आपण इथं एक छोटीशी राईड केलेली बरी, 180-200 किलोमीटर. असं माझं टार्गेट आहे ना. फुल करा दादा. राईडला जायचं म्हटलं ना, वेगळी एक्साइटमेंट असते. म्हणजे ती तयारी करणं, काय काय घ्यायचं आहे, सगळ्या वस्तू गोळा करून ठेवणं आदल्या दिवशी रात्रीच किंवा संध्याकाळीच. मस्त मजा येते त्याच्यामध्ये. म्हणजे उद्या सकाळी निघायचं आहे, पण ती आदल्या दिवशीपासूनच ते पूर्ण गणपती बाप्पा घेऊन चाललेले गाडीवर. तर आदल्या दिवशीपासूनच ते ना सगळं डोक्यामध्ये चालू असतं की अरे यार, उद्या सकाळी निघायचं आहे. आजच सगळं आपला पसारा गोळा करून ठेवावा. सगळं चार्जिंग, सगळे आपले गॅजेट्स एका जागी करून ठेवावे. वेगळीच मजा आहे त्याच्यामध्ये. आणि बाईक राईडला निघाल्यानंतर मग तर काय विचारायलाच नाही. आपल्याला थांबायलाच लागेल असं वाटतं, कारण इकडं ना पूर्ण काळं झालं आहे आता. ओलं होण्यात काय पॉईंट नाही आहे. आपलं गपचूप ट्रेन लाईनर घालूया, आहे की नाही. उगाच भिजण्यात काय पॉईंट नाही आहे. चला, थांबतो 2 मिनटं. आपण पोहोचलोय खडकवासल्याला. राईट साईडला तुम्हाला पाहू शकता खडकवासला पूर्ण ओव्हरफ्लो आहे, पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं आहे. नाहीतर आतमध्ये जाता येतं. पुणेकरांचा अभिमान खडकवासला धरण. ते म्हणतात ना, पुण्यात काय नाही आहे, फक्त समुद्र नाही आहे. आणि पुणेकरांचा समुद्र हा आहे, जो आता पूर्ण भरलेला आहे. काय मस्त आहे. समोरच्या बाजूला तिकडं NDA वगैरेचा एरिया आहे. खडकवासल्याचं व्ह्यू बघून आपण निघूया आता पाबे घाटाकडं. लोक इथून सगळे लेफ्ट घेऊन, समोरून लेफ्ट घेऊन सगळे सिंहगडाकडे जातात. सिंहगडावर जाम गर्दी असते. आता तर फुल पॅक असेल. आणि वरपर्यंत गाडी जाते. ते थोडंसं चालायला. असले व्ह्यूज भेटले ना, असले लोकेशन्स भेटले ना, मस्त वाटतं. बुलेट घेऊन येण्याचं सार्थ होतं सगळं. आणि म्हणूनच म्हणतो, आपली बाईकवारी जगात भारी. आज इकडे पण गर्दी नाही आहे यार. काहीतरी नवीनच आहे आज. काय लोक झोपलेत काय? अजून आले नाही आहेत लोक फिरायला बाहेर. काय विषय काय? अरे यार, एवढं छान ऊन पडलंय बघा. सूर्यदेव किती दिवसांनी दर्शन दिलेत आपल्याला. समोर आपल्या सिंहगड, डोंजे गावातून समोर. आपल्याला जायचंय राईटला.
म्हणजे पानशेतच्या साईडला. आणि ह्या समोरचा जो रस्ता आहे हा रस्ता तो जातो सिंहगडाकडे. हा रस्ता जातो पानशेतकडे सरळ. पुढे जाऊन आपण लेफ्ट घेणार आहे. पण 500 मीटरने, काय किलोमीटर बोलतोय मी, पण 500 मीटरने आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे पाबे घाटला जायला. आणि हा आहे लेफ्ट टर्न पाबे घाटला जायला. हा आपण घेतलाय आता लेफ्ट टर्न. आणि बघूया पुढे काय दिसतंय आपल्याला. आता तोपर्यंत मी काय करतो ना, जरा हे रेनवेअर ना जरा काढून ठेवतो यार, गरम व्हायला लागला आता मला. कसलं घनदाट जंगल आहे. पहिल्यांदाच चाललो या जंगलातून मी. आत्ताच घाट चालू झाला असं वाटतं खालूनच. अजून तर बरंच वर जायचं आहे. पण भारी आहे. म्हणजे अशा नवीन रस्त्याला आलं ना, मस्त फिलिंग येतं एकदम, असं भारी वाटतं. आणि हे रेनवेअर काढले तर मला अजूनच भारी वाटतंय. थंड थंड हवा लागते मस्त. वा, कसलं मंदिर आहे, बापूजी बुवाचं मंदिर. आणि आश्चर्य नको वाटायला, 38 किलोमीटरसाठी म्हणजे मडे वॉटरफॉलपर्यंत 1 तास 10 मिनटं दाखवते, 11 मिनटं. मस्त व्ह्यू दिसतोय यार कडक वाचलं. बघ कसं भारी. आबे 13 वेल्ले 19. हे बरंच लांब आहे अजून. हे मधून आपल्याला परत ते डोंगर चढायचे समोरचे. असा रस्ता आहे हा. क्लिअर आहे. थोडे थोडे क्लाउड्स आहेत त्याच्यामध्ये. आणि जबरदस्त दिसतं, एकदम जबरदस्त, शानदार. आणि हा बेंड बघा कडक. फक्त व्ह्यू बघा हो तुम्ही, मजा करा. होपफुली तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ. हा माझी आवडली. मागची सिरीज पण बघा भंडारदऱ्याची, त्यात पण खूप सुंदर व्ह्यूज होते मस्त. तिथे तर पाऊस पण खूप होता. तो व्हिडिओ पण बघा नक्की. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपली लडाख राईड तर येणारच आहे. तिकडे तर अजून मजा येणार. ते तिकडे तर म्हणजे मला लडाखचं नाव काढलं की गूजबम्स येतात एकदम. प्रत्येक रायडरचं एक ड्रीम असतं ना की आपण तिकडे जाऊन राईड करायची लडाखमध्ये. आणि मी 4 वर्षापासून प्लॅन करतोय. आणि फायनली यावर्षी एक्झिक्यूट झाला आहे प्लॅन. इन प्रोग्रेस आहे. फायनल एक्झिक्युशन तिकडे पोहोचल्यावरच होईल. मडेघाट 32. हो बरोबर बरोबर चाललं एकदम. लँडस्केप बघा तुम्ही, लँडस्केप बघा. इथून दाखवतो मी थांबून. हे बघा काय भारी वाटतंय ना. असं वाटतंय ड्रॉइंग केलंय ते. अरे भाई आता खराब रस्ता चालू झाला आहे बरोबर घाटात. मज्जा बघा घाटामध्ये आता फक्त. आणि हा रोड बघा, अरे 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 जाम खराब आहे. काय प्रॉब्लेम नाही. मस्त वेदरच चेंज झाले घाट चढल्यावर एकदम अचानक. भाई हळू 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 हळू. व्हॉट आर यू डुईंग ब्रो. हळू चालव. हे इंजिन ब्रेकिंग करायची मस्त. बुलेट बघा आपली काय भारी दिसते. या बाजूला तोरणा आणि या बाजूला आहे राजगड. हा प्रॉपर सेंटरला आपण उभे आहे.
काय भारी दिसते, जबरदस्त. तर पाबे घाट ऑलमोस्ट संपलाय आता. आपण आता मडे वॉटरफॉलकडे ऑलमोस्ट निघालोय. म्हणजे रस्ता जाम खराब आहे यार, पण घाटामध्ये अरे 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 ऑफ रोडिंगच होते इकडे पण. आता भूक लागायला लागली यार, कुठेतरी नाश्ता करायला थांबलं पाहिजे. तहान पण लागली आहे. आणि मी नेमकं पाणी बॉटल आणायचं विसरलो आहे आज, कधी नव्हे ते. मी समजत होतं की पाणी आणलंय मी, त्यामुळे मी कुठे थांबलो नाही पाणी घ्यायला. घोळ झाला ना मग. हे सगळे बायकर्स गँग. हाय हाय. ग्रामीण भाग ना मला खूप आवडतो. म्हणजे मला गावाला जायला पण खूप आवडतं माझ्या. मी शाळेत असताना प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी गावालाच घालवायचो. पुण्यामध्ये खूप कमी. 11वी 12वी नंतर पुण्यात राहायला लागलो, कारण तेव्हा एक्झाम्स अँड ऑल क्लासेस असायचे. पण बाकीच्या वेळी तर त्याच्या आधी उन्हाळ्याची सुट्टी पूर्ण वेळ गावाला. त्यामुळे मला गावाला मजा वाटते. कुणाला आवडतं गावाला राहायला मला सांगा जरा. पुढे पाऊस आहे यार, परत पाऊस आहे, परत सगळं घाला. हे बघ कसलं डेंजर दिसतंय. खतरनाक झालंय समोर एकदम. काय माहिती आता इथे ऊन पडलेलं छान. पावसाचा प्रॉब्लेम नाही, हे सगळं परत काढलेलं घाला, त्याच्यामध्ये वेळ जातो. हा ना यार, काय करणार आता. चला नाही ते बरं आहे. पाबेमध्ये पुढे जिथून मेन रोडला गेल तिकडून आपल्याला राईट घेऊन जायचं. पूर्ण इकडून राईटला आहे. वेल्हे पण राईटला दाखवते. 1 मिनटं आपण मॅपवर चेक करू जरा. आपल्याला पण राईटला जायचं आहे. खायला भेटेल का यार इथं. पुढे थांबू असं वाटतं. पुढे पण काय वाटत नाही भेटेल यार. ठीक आहे बघू. चल लेट्स कंटिन्यू. पावसा थोडा वेळ थांब. कुठेतरी थांबू दे मला खायला, मग ये निवांत ये. पाणी पाणी रे. खरंच तार लागली आता. आणि कसं विसरलो माझं मलाच आठवत नाही. मस्त ब्रेकफास्ट झाला आता आणि आपण निघालोय पुढे मडे वॉटरफॉलकडं. वेल्हेमध्ये आता आपण वेल्हेची जस्ट अलीकडे. पुढं बाजारपेठ आहे ते बोललं. चहा वगैरे पिलाय पहिली. अरे दादा ती पाणी बॉटल कुठे ठेवली रे. मी विसरून गेलो. धन्यवाद. आता कुठे थांबायला नको, डायरेक्ट वॉटरफॉलच्या जवळच जाऊ. कारण खूप थांबत आलो आहे मी आता. निवांत चालला एकदम कार्यक्रम. ते पण मला म्हणत एकटा चाललाय दादा तुम्ही. म्हटलं आता काय करणार, माझे मित्र येत नाही माझ्यासोबत बाईकवर. पण जिथून राईट घेतला ना तिथून सरळ गेलं की तोरणाकडे जातो रस्ता. आणि हा जो आपण घेतला आहे हा मडे घाट आणि मडे वॉटरफॉलकडे 18 किलोमीटर दाखवते. इथून 40 मिनटं वगैरे, म्हणजे पूर्ण घाटच असणार आहे असं वाटतं आहे. कारण 18 किलोमीटरला 40 मिनटं दाखवते. चला पुढे जाऊया. अरे यार परत एक फाटा. काही कळे नाही इकडं. दादा दादा मडे घाटला सरळ ना. थँक्यू. चला फाटे फुटले की कळत नाही हो कुठं जायचं.
विचारलेलं बरं कसं. बघ घाट आरंभ झाला आहे आणि रस्ता बघा. घाटात रस्ता चांगला पाहिजे ना यार. बाकी सगळा रस्ता चांगला होता, घाट चालू झाला आणि रस्ता खराब झाला आहे. आणि समोर रस्ता बघा, हा पूर्ण डोंगर कापत जायचं आहे आपल्याला लिटरली. तर रस्ता तसाच बनवला आहे बघा समोर. मस्त. एक गाडी दिसली बाबा, एक बाईक आणि एक कार. पण रस्ता खूपच खराब आहे असं वाटतंय समोर. जाम खराब आहे रस्ता आणि टर्न बघा हे. ओ तो पाबे घाट पण खराबच होता आणि हा पण खराबच आहे. गती बढाना जीव घटाना. अरे कशी गती वाढवणार या रस्त्याला. हा मस्त. आणि इथे येऊन गर्दी दिसते का तरी इथं वॉटरफॉल आहे हे बघा. आणि हे मगाशी तिथलेच आहे ना सगळे. नाईस. आपण काय थांबत नाही आहे, आपल्याला मेन वॉटरफॉलला जायचं आहे ना खरं. टेम्पो ट्रॅव्हलर वा. ते तिकडे गर्दी आहे काय. अरे देवा, मी तर म्हटलं अनएक्सप्लोर रोड आहे, इथे पण गर्दी दिसायला लागली. ते पण टेम्पो ट्रॅव्हलरची. बघा धुकं. आणि ही ऑफ रोडिंग. काहीच नाही दिसत लेफ्ट साईडला, लिटरली काहीच नाही दिसत आहे. हे बघा हो कडक भाई, काय व्ह्यू आहे हा. खोल दरीत धुकं. शाबाश. बी केअरफुल. काहीच नाही दिसत आहे हे बघा. बेकार धुकं आहे आणि पाऊस पण येतोय. भुरभुर भुरभुर चालूच आहे पावसाची. जोरात नाही आहे पण आहे. थंड पण वाटायला लागलं यार आता. ग्लव्ज घालायला पाहिजे होते. आणि मंडळी पाऊस थांबला आणि मी गोप्रो परत लावला आहे, कारण समोरचा व्ह्यू ना खूपच भारी होता. मग अशी तर खूपच धुकं वगैरे खूपच सुंदर दिसत होतं. हे बघा गाई इथे चरतायत रानात. आजोबा घेऊन आलेत गायांना. मला रेजिस्टर्स नाही झालं की गोप्रो परत लावा म्हणून मी परत लावलाय. आणि तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू येतोय बघा. धुकं बघा. आणि गोप्रोमध्ये कमी वाटत असेल पण खूप धुकं आहे, खूप म्हणजे खूप धुकं आहे. हार्डली काहीतरी दिसतंय समोरचं. समोर एक बाईक येते येलो लाईट लावून तो दिसतोय. इथेच कुठेतरी आहे वाटतं वॉटरफॉल. हां इथेच आहे. पुढे रस्ता धोकादायक आहे. ओके इकडंच आहे का धबधबा. आणि जायचं कुठं. चला गाडी लावून घेऊया. इथं मडेघाट वॉटरफॉलच्या पार्किंगला पोहोचलो आहे मी. आणि तुम्ही बघू शकता बरीच गर्दी आहे इथे तरी. आणि धुकं तर बघा काही नाही दिसत आहे. आणि इथे आपली बुलेट पार्क केली आहे. चला जाऊया. काहीतरी 100-200 मीटरवर. हे बघा आपण पोहोचलोय धबधब्याला. केळेश्वर धबधबा. आणि मागे धुकं बघा. हे बघा बेकार धुकं आहे. मला वाटत नाही काय दिसेल की नाही काय माहिती. पुढे जाऊन बघूया आता. ना उघडच वाटतंय जरा. खूपच जास्त धुकं आहे. वाहतंय धुकं लिटर. चला बघू. वरती तर काय दिसत नव्हतं, तर त्या काकूंनी सांगितलं इथून खाली जायला रस्ता आहे, आपण धबधब्याखाली जाऊ शकतो. तर बघूया जाऊन काय दिसतंय. म्हणजे रायडिंग बूट्स घालून जरा अवघड आहे पण ठीक आहे.
मंडळी फायनली पोहोचलोय धबधब्याला. तुमच्यासाठी घेऊन आलोय काळेश्वर धबधबा. बघा खतरनाक. हे बघा जबरदस्त. आणि हे बघा गोप्रोचं माउंटच हातात आलाय. इथून त्याचं स्टिकच निघालंय पूर्ण. आता याला काहीतरी करायला लागेल मला जुगाड. काय करता येईल तुम्ही सांगा. माझा तर विचार एमसील लावून फिक्स करून टाकावं डायरेक्ट. तुम्ही सांगा काय करता येईल याला. अवघड झालं आहे आता, कारण हे याला काहीच स्टिक नाही राहिलेला. मे बी पावसामुळे ते पूर्ण निघून गेले. त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण करून घेऊ आपण काहीतरी. चलो. हां, तर मी परत आलो आहे आता वॉटरफॉलला जाऊन. आणि जाम आता पाय दुखायला लागले, कारण ते पायऱ्या खूपच स्टीप होत्या. चला आता मी निघतोय परत. गोप्रो तर आता लावणार नाही मी. हा ब्लॉग इथंच एंड करतो आहे. होपफुली तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडत असतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला जे वाटत असेल ते. चांगले फीडबॅक, काही इम्प्रूव्हमेंट्स नक्कीच आवडतील मला इम्प्रूव्ह करायला. तुमच्या कमेंट्सची वाट, तुमच्या सबस्क्रिप्शनची वाट बघतोय मी. चला पुढच्या ब्लॉग्समध्ये भेटूया. तोपर्यंत कीप रोमिंग. थँक्यू. बाय.